26 जानेवारी 1950 रोजी भारत प्रजासत्ताक झाला. मग स्वतंत्र पण झाला आणि प्रजासत्ताक पण झाला. म्हणजे नक्की काय झालं? चला जाणून घेऊया. नमस्कार, मी ॲडव्होकेट कोनिक कोठारी आणि तुम्ही पाहत आहात नो युअर लॉ. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला परकीय शासन म्हणजेच ब्रिटिश राजपासून स्वातंत्र्य मिळालं. म्हणून आपण 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा करतो. स्वातंत्र्य मिळत असताना कॅबिनेट मिशन प्लॅन अंतर्गत 6 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेचे गठन करण्यात आले होते. संविधान सभेच्या पहिल्या बैठकीत असे ठरले की स्वतंत्र भारताची पुढील वाटचाल ही न्याय, समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता ह्या मूल तत्वांवर झाली पाहिजे. त्याप्रमाणे संविधान बनवले गेले. संविधानाच्या प्रत्येक शब्द आणि वाक्यावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर संविधान सभेने संविधानाचा फायनल ड्राफ्ट हा 26 नोव्हेंबर 1949 रोजी मान्य केला आणि त्यावर स्वाक्षऱ्या केल्या. त्यामुळे आपण 26 नोव्हेंबरला संविधान दिन म्हणून साजरा करतो. हे संविधान 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाले आणि आपला देश प्रजासत्ताक झाला. प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता. 26 जानेवारी ही तारीख देखील खास आहे. 26 जानेवारी 1930 रोजी भारताने इंग्रज शासनाविरुद्ध पूर्ण स्वराज्य ही मागणी केली होती. पूर्ण स्वराज्य म्हणजे भारताच्या लोकांचे स्वतःवर असलेले राज्य म्हणजेच प्रजासत्ताक. म्हणून ही तारीख निवडण्यात आली आणि 26 जानेवारी 1950 रोजी आपण प्रजासत्ताक झालो. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.